सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 111 ते 115. एथनेना वया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखई शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. अर्थात इंद्रियांच्या आहारी जाणे हेच हे तत्व न कळण्याचे कारण आहे. इंद्रिये मनाला विषयोन्मुख करतात, त्यामुळे ते संभ्रमित होते. इंद्रिये विषय सेवन करीतात, त्यामुळे सुखदुःखे निर्माण होतात. त्या आसक्तीमुळे ते विषय मनाला भ्रम पाडतात. ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधीच नसते तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात. आता शब्द विषयाची व्याप्ती पहा की जर कानांनी स्तुती ऐकली तर समाधान होते आणि निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन फरक आहेत. ते त्वक इंद्रियामुळे शरीराच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात. रामकृष्ण हरी माऊली.